धनगर समाजाची शिष्टमंडळाची यशस्वी बैठक शनिवारी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याबरोबर संपन्न झाली। या बैठकीत धनगर समाजाच्या 2 मागण्या जिल्हा प्रशासनाने मान्य केल्या आहेत। या बैठकीत 3 मागण्या करण्यात आल्या होत्या। पंढरपूर शहरामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा सुशोभीकरण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देणे, पंढरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक भवनासाठी जागा व निधी उपलब्ध करून देणे, धनगर समाजातील तरुणांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या धर्तीवर उद्योगधंदा उभारण्यासाठी बिनव्याजी विनातारण 30 लाख रुपयांपर्यंत कर्ज पुरवठा शासनाकडून मिळावा। यापैकी वरील 1 व 2 मागण्या तात्काळ मान्य करून 1 महिन्याच्या आत पूर्ण करून देण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिले। तर मागणी क्रमांक 3 हे शासन स्तरावर असल्यामुळे शासन स्तरावर बैठक लावण्याचे आश्वासन दिले। जिल्हाधिकारी यांच्या आश्वासनामुळे मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर पुढील दिशा ठरवण्यात येईल। या बैठकीसाठी जिल्हा पोलीस प्रमुख शिरीष सरदेशपांडे, DYSP अर्जुन सिंह भोसले, तहसीलदार सचिन लंगुटे हे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते। बैठकीला विश्रांती भुसनर, माऊली हरणवर, आदित्य फत्तेपूरकर, सुभाष मस्के, सोमनाथ ढोणे, पंकज देवकाते, प्रशांत घोडके, संजय लवटे, प्रसाद कोळेकर, अजय देशमुख, सतीश लवटे उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।